चेंबूरच्या वाशीनाका परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। काली मातेला थेट मदर मेरीचं रूप देण्यात आलं होतं आणि याच्यावरून मोठा गोंधळ झाला, गुन्हा देखील दाखल झालेला आहे। सध्या मी चेंबूरच्या या वाशीनाका परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी एक स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीमधलं हे मुख्य काली मातेचं मंदिर आहे। आपण बघतो की स्मशानभूमीच्या आतल्या भागामध्येच ही मंदिराचा एकूणच परिसर आहे। आपण बघतो की हे मुख्य मंदिर आणि त्याच्या भोवती हे दोन छोटी मंदिरं आहेत। या ठिकाणी देखील आपण बघतो की काली मातेचं या ठिकाणी मूर्ती आहे। आपण बघतो की सध्या या मुख्य मंदिराला जे हा पडदा लावण्यात आलेला आहे, याच्यावरती काली मातेचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र हा जो प्रकार घडला तो खरं तर या मंदिरामध्ये घडलेला आहे। या मंदिराचा जो मुख्य पुजारी आहे, जे भटजी आहेत, त्यांचं असं म्हणणं पडलं की माझ्या स्वप्नामध्ये काली माता आली होती आणि मला मदर मेरीचं रूप द्या असं सांगण्यात आलं माझ्या स्वप्नामध्ये काली मातेकडून, आणि त्याच्यामुळे मी हा सगळा प्रकार केला। आपण बघतो की हीच ती मूर्ती आहे आणि हीच काली मातेच्या मूर्तीला थेट जे आपण बघतो की मदर मेरीचं रूप देण्यात आलं होतं। आतला आपण सध्या जर परिसर बघितला तर सध्या ते संपूर्ण जी सजावट केलेली होती, जी मदर मेरीसाठी केलेली होती, ती सगळी सजावट सध्या काढण्यात आलेली आहे। सगळी मूर्ती हे सगळं म्हणजे मंदिर आहे ते पुसण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण बघतो की नेहमीप्रमाणे हळद जी आहे ती काली मातेला या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आपण आतला जर आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत की आतमध्ये काही लाकडं लावण्यात आलेली आहेत, जी सगळं डेकोरेशन आहे ते खरं तर आतल्या बाजूला करण्यात आलं होतं। आतमध्ये संपूर्णपणे जसं चर्चमध्ये वातावरण असतं तशा पद्धतीची सजावट, तशी विद्युत रोषणाई सुद्धा आतमध्ये करण्यात आली होती। मात्र हा सगळा प्रकार नागरिकांना कळल्यानंतर एक मोठा गदारोळ माजला, काही संघटना आल्या आणि त्याच्यानंतर एकूणच याच्या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत की त्या भटजीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आणि आपण सध्या पाहिलं तर ही जी मूर्ती आहे काली मातेची, ही मूर्ती कायमच अशाच पद्धतीची असते। मात्र भटजीने याला थेट मदर मेरीचं रूप दिलेलं होतं आणि सोबतच मदर मेरीच्या हातामध्ये जसं एखादं लहान बाळ असतं तसंच बाळ या मातेच्या मूर्तीच्या ठिकाणी खरं तर लावण्यात आलं होतं। मात्र ह्या सगळा प्रकार नागरिकांना कळला आणि एक मोठा गदारोळ झाला। आपण बघतो की तशा पद्धतीने ही स्मशानभूमीमधली घटना घडली होती। त्याच्यानंतर एकूणच परिसरामध्ये मोठा गदारोळ झाला, अनेक संघटना आल्या, मोठा आक्रोश झाला आणि हा सगळा कुठेतरी वाद पेटल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप झाला आणि त्याच्यानंतर आपण बघतो की भटजीला अटक केल्यानंतर सध्या हे प्रकरण थांबलेलं आहे। मात्र अशा पद्धतीचं कृत्य करणं किंवा ही घटना का करणं याच्यावर अनेक खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। मात्र पैसे देऊन हा प्रकार झालाय असा एक आरोप जो आहे तो स्थानिकांकडून केला जात आहे। आता हे सध्या हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते पोलिसांमध्ये आहे। नेमकं या तपासामध्ये पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन नितीन बोदारे सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।